पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे। आता तिथल्या एका जोडीची तुम्हाला गोष्ट सांगतो। काय असतं, घराघरामध्ये एक चित्र आहे। मुलं जरा मोठी झाली, कमवायला लागली, लग्नाला आली की आई वडिलांबरोबर त्यांचं ट्युनिंग हमखास बदलतं। म्हणजे उदाहरणार्थ, आईचा पदर धरून चालणारी मुलगी एका पॉईंटला ह्या स्टेजला येतेच की आई जरा थांब ना, माझं मी बघते। आणि वडिलांनी डोळे वटारल्यावर घाबरणारा मुलगा ओ बाबा जरा चिल मारा ना, असं ह्या स्टेजला येतोच। अशी स्टेज आत्ता या घरात मोहरीरांच्या आलेली आहे, जिथे मयुरी नावाची मुलगी आपल्या अश्विनी नावाच्या आईबरोबर उंदरा मांजरासारखी भांडते, पण प्रेम अफाट आहे आणि नात्यामधली गोडी अवीट आहे। तेव्हा या जोडीला भेटूया, त्यांच्यातली गोडी पाहूया आणि आपल्यासाठी पाहूया त्यांच्याकडनं अप्रतिम असे पदार्थ। चला, ठाणे वसंत विहार भागातल्या पंचवटीमधल्या एका जोडीला आज आपण भेटणार आहोत। जोडी आहे आई आणि मुलीची। गप्पा मारूया आणि मग पाहूया पदार्थ। या, नमस्कार। नमस्कार, खूप मनापासून स्वागत तुमचं पण। थँक्यू। कशा आहात तुम्ही दोघी? हो, एकदम छान, एकदम। वा, काय नाव तुमचं? माझं नाव मयुरी आणि आईचं? अश्विनी। या कार्यक्रमामध्ये जोडीत गोडीमध्ये मुलीबरोबर स्वयंपाक करावा असं का वाटलं? हस्बंड किंवा इतर मैत्रिणी कोणी? नाही, ऍक्च्युली हिने आता करोनामध्ये जास्त शिकणं झालं तिचं स्वयंपाक। अच्छा. म्हणजे त्यामुळे तोपर्यंत काही विशेष रोज केलं जात होतं असं नाही। आणि मग इतर वेळी करत नाही, इथे तरी करेल। इथे तरी करेल. पण तिने मुळात स्वयंपाकात इंटरेस्ट घ्यावा असं तुम्हाला काय वाटतं? जे यायला पाहिजे बेसिक ते यायलाच पाहिजे, यायलाच म्हणजे अडचण नको यायला पुढे केव्हाही। बरोबर आहे। स्वयंपाक- थोडक्यात आईचे जे टिपिकल हट्ट असतात तर आधी स्वयंपाक शिक, हो ना? त्याच्यामुळे तिथे कसं आहे तुमचं आपापसातलं ट्युनिंग? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना। तुम्हाला एक सांगतो, कसं आहे तुमचं आपापसातलं ट्युनिंग असं म्हणल्यानंतर बुबुळांनी दोघींनी एकमेकांकडे पाहिलं। मग भांडणाचं किंवा एक जनरल जे आहे उंदीर मांजरवालं केमिस्ट्री, त्याचं मूळ काय असतं, कारण काय असतं? माझा अतिव्यवस्थितपणा आणि तिचा नवीन पिढीसारखं वेळांवर कुठल्याही गोष्टी न करणं, पसारे करणं, सारखं लॅपटॉप आणि मोबाईल हातात घेऊन बसणं, हे मेन आहेत कारणं जी आहेत। या कारणांवरनं मला आता फक्त घराच्या बाहेर काढायचं राहिलं। जोडी खूप तेजीत आहे, तेव्हा आता लगेच आपण टेबलच्या त्या बाजूला जाऊया आणि पाहूया पदार्थ। या, आई आणि मुलीसह स्वयंपाकाच्या आधी आपण एक छोटासा खेळ खेळूया। खेळ एकदम सोपा आहे। तुम्हाला एकमेकींना काही बोर्ड दाखवायचे, त्या बोर्डवरती एक चित्र आहे। आता ते चित्र नेमकं काय हे थेट त्याचं नाव घेऊन नाही सांगायचं, त्याच्या भोवतालच्या गोष्टी सांगायच्या। म्हणजे उदाहरणार्थ, आपण दाखवला चंद्र बोर्डवरती, तर तुम्ही समोर चंद्र पाहिलात तर तुम्ही आकाशातला एक तारा, सगळ्यात मोठा तारा पांढऱ्या रंगाचा, तर त्याच्या भोवतालची गोष्ट सांगून ते ओळखायला लावायचं। कळलं तुम्हाला? सिम्पल आहे खेळ। तर मी तुम्हाला दोघींना हे 2-2 बोर्ड देतो, ते पाहायचे आणि त्याच्यावरून ओळखायचं। तिकडे तोंड करा काकू, इकडे या, इकडे या। ओके, तर पहिला चान्स काकू तुमचा। चित्र आहे हे तुम्ही आधीच पाहून घ्या। हां, ओके, पाहिलं? तू नाही पाहायचंय काकू, तुम्ही पाहिलं? तुम्हाला ओळखू आलं ना? सांगा। मराठीमधला एक गोड पदार्थ, पण पापुद्रे असणारा तो। गोल घरी गोल बनवतेस का तू? नाही, गोल गोल घरी आता ह्या बनवत नाहीत ह्या पापुद्रे असणारा ह्या मराठीतला हा गोड वेळेला, पदार्थ। गौरीच्या गणपतीच्या वेळेला जो बनवला गेला होता आणि लेयर्स वाला बिस्किटासारखा, जो खारी बिस्किटासारखा असतो तो। थांबा, विचार करू द्या। फेणी, लेयर्स असले, चिरोटा। हां, लेयर्स फायनली ओळखू आलं, चिरोटा। ओके, दुसरा पदार्थ तुला झालं final? आवडणारा आग्र्याचा सगळ्यात मस्त पेठा। लगेच ओळखू आलं। आता तुझी बापरे, पाळी। बापरे। थांबा, काही बोलू नका। तुम्ही पाहिलं? सांगा। गोव्याला मिळतं, म्हणजे 2 शब्दाचा हे पदार्थ आहे। गोव्याला मिळतं आणि किंवा म्हाताऱ्यांचे केस तसे झाले की म्हणतात की कसे झाले। गोल गोलच पदार्थ, गोडच पदार्थ आहे, गोल आहे। फेणी। हा, काय पूर्ण नाव गोड पदार्थ काय? सुतर फेणी। करेक्ट। आणि आता पुढचा, काही बोलू नका, थांबा, प्रेक्षकांना बघू द्या। येस, गोडच पदार्थ आहे, बऱ्याच वेळी असतो, मामाकडे गेल्यावर कायम असतो। आत्ता आपण जेव्हा गेलो होतो तेव्हा पण रसमलाई।
तुम्ही केलेल्या वर्णनावरनं मला एक गोष्ट मात्र कळली, यातला कुठलाही पदार्थ तुम्ही घरी करत नाही. मामाकडे खाल्ला होता, डॅडी आणतात, बाहेरून आणला होता, घरी केल्याचं काही एकही दाखला नाहीये. हे पदार्थ आग्र्याहून तुला पप्पा आणतात, अरे घरी काहीतरी करा. खूप छान. याच्यावरनच आम्हाला अंदाज आलेला आहे की आज स्वयंपाकघरात नेमकं काय होणार आहे. घरी आम्ही तिखट पदार्थ करतो, गोड नाही. ही पळवाट झाली. आता मला सांगा खरं, आजही पार्सल आणलंय का तुम्ही करणार आहात? आम्ही करणार आहोत. नक्की ना? हो. ते काय गोडाचे तिखटाचे आहेत? तिखट तिखट आहेत ना? खूप छान. चला, आई आणि मुलीचं ठरलंय की आज पार्सल नाहीये, त्या स्वतः करणार आहेत. नेमके पदार्थ काय आहेत ते बघूया, वळूया पदार्थांकडे. अश्विनीजी आणि त्यांची मुलगी मयुरी आता आपल्यासाठी जोडीने स्वयंपाक करणार आहेत. काय पदार्थ आहे पहिला? गोबी मुसल्लम. आम्ही सारे खवय्ये. मुगलाई डिश. मुगलाई dish. मोगलाई हा, डिश हा. आहे. ठीक आहे. मग चला साहित्य सांगा आम्हाला. हो. हा फ्लॉवर उकडून घेतलेला आहे हळद आणि मीठ टाकून. हे दही आहे, तूप आहे, कांद्याची ग्रेव्ही केली म्हणजे हे करून पेस्ट केली आहे, टोमॅटो प्युरी आहे, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर, आणि हे धने जिरे पावडर, हळद, गरम मसाला, आमचूर, तिखट, मीठ. चला कृती करूया मग. हो, काय करायचं पहिल्यांदा? तेल गरम करायला ठेवूया. इकडे घेऊया मग. तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि आता पहिले टोमॅटो प्युरी. तुमचं आडनाव मोहरीर आहे ना? मोहरी. आडनावातच तडका आहे म्हणजे. तुम्ही टोमॅटो प्युरी म्हणाला तर कांदा घालताय? नाही, आता पहिल्यांदा कांदाच टाकायचा आहे आपल्याला. अच्छा. आणि कांदा थोडा परतून घेतला की मग आलं लसूण पेस्ट घेऊया, बर, टाकूया. ठीक आहे. मी आता याच्यात आलं लसूण पेस्ट घालते, आलं लसूण आणि मिरची आहे ना? मिरची. ठीक आहे. आजी काय मस्त गप्पा मारतात ना? हो. आता काय घालायचं? आता टोमॅटो प्युरी घालूया. गोबी मुसल्लम हा एक आम्ही छान मोगलाई पदार्थ तुमच्यासाठी करतोय. जेव्हा अश्विनीजी दिल्लीत होत्या तेव्हा त्या ह्या पदार्थ शिकल्यात, बरोबर? बरोबर. अजून काय काय दिल्लीच्या आठवणी? 88 साली माझं लग्न झालं आणि तिथे मिस्टरांचे सगळे मित्र तेव्हा बॅचलर होते आणि आमचं पहिलं लग्न झालेलं असल्याने त्यांच्यामध्ये घरचं खायला म्हणून सगळे नेहमी हक्काची यायचे. वहिनी. हो. हां. आणि तेव्हा मी मराठी पदार्थ करायचे, त्यांना कसे खायचे माहित नसायचं. पुरणपोळी ते रश्श्यात बुडवून खायचे. खूप छान. आणि भातात श्रीखंड घातलं नाही कधी? आणि मग एक आणखीन गमतीशीर गोष्ट अशी झाली होती की आमच्या लग्नालाही दिल्लीहून काही मित्र आले होते मिस्टरांचे, आणि तेव्हा पंक्ती असायच्या कार्यालयामध्ये लग्न आणि हे, आणि तेव्हा आपल्याकडे डावी बाजू सगळी असायची, पंचामृत, खीर, पुरण थोडं थोडं वाढलेलं असायचं, मीठ, लिंबू, चटणी असं. आणि दिल्लीत हा प्रकार नव्हता, जो डावी बाजू आपण जी म्हणतो छोटी छोटी आपल्याकडे जी व्यंजन असतात. आणि त्यांना असं वाटलं ते वाढल्यावर की ह्याची टेस्ट घ्यायची आणि मग आपल्याला जे काही हवंय ते मागवायचं, असं समज झाला होता. आणि म्हणून तिकडे गेल्यावर मला नेहमी दिल्लीला मी गेल्यावर ते म्हणायचे, ये कैसा मराठी सिस्टम है जो इतना इतना देते हो टेस्ट करके खिलाते. वा, मस्त. पण असे गैरसमज होऊ शकतात कारण खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, करण्याच्याही वेगळ्या आहेत. हो. त्याच्यामुळे त्याला काही इलाज नाही. आता आपण मसाले टाकूया. हळद झाली. हळद, तिखट. हां, तिखट जरा झणझणीत ही डिश. बर. मोगलाई म्हणल्यावर काही प्रश्नच हो. नाही. आता हे धने पावडर, जिरे पावडर, अच्छा. गरम मसाला. मयुरी, तुझं शेड्यूल काय असतं? माझं सकाळी उठल्यावर थोडंसं खाली फिरणं वगैरे, वॉकिंग वगैरे करून आल्यावर ऑफिसला निघणं, अच्छा. आणि त्यानंतर ऑफिसमधून संध्याकाळी आल्यावर संध्याकाळी जी थोडीफार होईल ती मध्ये. बरं. आणि तुमचं काय असतं शेड्यूल? सकाळी उठल्यावर डब्यांची तयारी पहिले हां. उठल्यावर, तिच्या आणि हिच्या बाबांचा. हिच्या आणि हिच्या बाबांचा. हम्म. आणि त्याच्यानंतर ते लोक ऑफिसला गेले की घरातलं बाई येते, पुढची कामं. त्याच्यानंतर खाली उतरलं की काही जे बाहेरचं आणायचं असतं रोजचं ते घेऊन येणं. या सगळ्या गप्पांमध्ये तुम्ही धणे जिरे पावडर टाकली, हो, आणि दही मसाला टाकलं. टाकला, हो. आणि दही टाकलं. दही टाकलं. आणि ते मेन आहे. आता काय घालायचंय? सगळं तर टाकलंय हो, मला आता वाटतं. झालंय आपलं सगळं टाकून. ही आता ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. मीठ टाकायचंय. पाणी घालायचं नाही याच्यात? मीठ, हो, आधी मीठ आणि मग नंतर थोडं पाणी.
पण फार पातळ नाही म्हणजे. नाही म्हणजे थोडी पातळ पण लागते, कारण ते आतमध्ये झिरपलं गेलं पाहिजे अच्छा. गोबीच्या, त्याच्यामुळे अगदी घट्ट नाही. बरं ठीक आहे. पाणी किती घालायचं मला सांगा. गोबी मुसल्लम ना? गोबी मुसल्ला. ॲट मस्त मोगलाई पदार्थ आहे, दिल्लीहून आणलेला आहे खास अश्विनी मॅडमने आपल्यासाठी. आणि मुख्य म्हणजे तो असाच आपल्याला सर्व करायचा आहे. ह्याच्यावर मी ग्रेव्ही टाकणार. तो कापायचा नाही. जसा टेबलवर केक ठेवलेला असतो आणि प्रत्येक जण कापतो केक आणि आपला पीस घेतो, तसंच चाकूनी जेव्हा येतात लोक घ्यायला तेव्हा तो कापून घेतात. म्हणजे आता आपली ग्रेव्ही तयार आहे. हो. तिकडे आपण फ्लॉवर जो आहे अख्खा घेतला होता त्याची गड्डी, हो. ती छान बॉईल करून घेतली हळद आणि मीठ टाकून. हो. आता सर्व करायचं. हो. आता ही ग्रेव्ही आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. वा, महिला मंडळाची उत्सुकता कशी बघा, म्हणजे वाकून वाकून बघतायत. समथिंग डिफरंट नो. या या चाकू असेल तर मला हे खावं होतं. आता थोडंसं आपण ह्याला होल्स करत जाणार, म्हणजे ती ग्रेव्ही आत जाईल. बर. मस्त आहे ना, काहीतरी वेगळं आहे ना. आणि आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार. वा, गोबी मुसल्लमसाठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. आता आपण गोबी मुसल्लम तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात कांद्याची पेस्ट घालून नीट परतून घ्यावी. आता आलं लसूण मिरचीची पेस्ट घालावी. त्यानंतर टोमॅटो प्युरी घालावी आणि हे सगळं नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात हळद, तिखट, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून नीट एकत्र मिसळून घ्यावं. मग त्यात दही घालावं. चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालावं आणि सगळं छान ढवळून घ्यावं. आता हळद मीठ घालून उकडून घेतलेला फ्लॉवर सर्विंग डिशमध्ये ठेवावा. उकडून घेतलेल्या या अख्ख्या फ्लॉवरवर ही तयार ग्रेव्ही हळूहळू चमच्याने ओतावी. फ्लॉवरला सुरीने खुपसून चिरा पाडून घ्याव्यात, जेणेकरून ग्रेव्ही आत शिरेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करावं. गरमागरम गोबी मुसल्लम तयार आहे. गोबी मुसल्लम हा पदार्थ आहे तयार आणि मी तो सर्व करणार आहे. पण सर्व करताना हे आपल्याला कट करायला लागेल आणि मग खायला लागेल. अख्खी कोबी तर आपण खाऊ नाही शकत ना, त्याच्यामुळे त्याचं जरा एक वेगळं टॅलेंट आहे. तुर्तास आपण हे बाजूला ठेवूया, पुढचा पदार्थ करूया. ह्याचं काय म्हणणं आहे? ही शहाळ्याची भाजी आहे. आम्ही सारे खवय्ये. कोकणाकडे आपल्या बनते शहाळ्याची भाजी. हो. बर. शहाळ्याची भाजी ही तुला शिकवली कोणी मयुरी? लहानपणी कोकणात गेलो होतो तर तेव्हा मी तिथे खाल्ली होती. त्यामुळे मग हट्ट करून की आवडते तर बनव, मग ती भरपूर वेळा बनवायची, त्यामुळे शिकले ती. बर, शहाळ्याच्या भाजीकडे आपण जाऊया. हो. पण त्याआधी जरा गप्पा मारूया. हो. आईचं शेड्यूल कळलं आम्हाला, तुझं कळलं. आई म्हणते की आता कांदे पोहे लवकर सगळं व्हायला पाहिजे. हो. पण तरी एक मनात आपलं चित्र तयार असतं ना की मला बाबा असाच हवा, मला बाबा तसाच हवा. हो की नाही आजी? मनात चित्र हे विचारणं काही चूक नाही ना. हा, मग काय चित्र आहे मनात? भरपूर बडबड करणारा पहिले तर. हे बघ, तुम्हाला माझे गुण सांगू नकोस हा. माझ्या घरी प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस. चांगला दिसणारा. हे बघ, मी तुला परत सांगतो. भरपूर फिरणारा. ओके, अजून? या 2-3 गोष्टी तरी अगदी हव्यात. भरपूर बडबड करणारा. का बरं? बडबड हा काय क्रायटेरिया आहे? म्हणजे स्वतः मला बडबडण्याची खूप आवड आहे. दिवसा घरी म्हणजे घरी किंवा ऑफिसमध्ये म्हणा कॉन्स्टंट, म्हणजे मी मार्केटिंगमध्ये असल्यामुळे कॉन्स्टंट बडबड चालूच असते. त्यामुळे ओव्हरऑलच ट्युनिंग चांगलं जमायला मला तरी वाटतं की खूप कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आणि त्यामुळे बडबड करणं. अच्छा, दिसायला चांगला हवा. दिसायला आणि चांगला. फिरणं काय? फिरणं आवडतं, म्हणजे ट्रॅव्हलिंग मला स्वतःला खूप आवडतं आणि भरपूर फ्रेंड्सचा वगैरे ग्रुप आहे, त्यामुळे कायम होत राहतं. अच्छा. आणि तेच पुढेही व्हावं, त्यामुळे तसा जोडीदार पाहिजे. ओके, शहाळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य. राईट. ही आपण पेस्ट करून घेतली आहे कांद्याची, आलं लसूण आणि टमॅटो प्युरी, त्यात सगळे मसाले घालून त्याची पेस्ट आहे. कापलेला एक्स्ट्रा कांदा, त्याच्याबरोबर शहाळं, कोथिंबीर, टमाटरचे काप, ही काजूची पेस्ट आहे, हळद, धने पावडर, आमचूर, लिंबू, आलं लसूण जे पेस्टमध्ये आपण टाकलं आहे, तिखट, जिरा पावडर, गरम मसाला आणि मीठ. फॅन्टास्टिक. चला, लागणारं साहित्य आपल्या रोजच्या वापरातलं आहे. काही फार तुम्हाला धावाधाव नाही करायला लागणार. पण शहाळ्याच्या आतली जी मलाई असते ती कापली आहे का आपण? हो, शहाळ्याच्या आत आपलं जी मलाई येते. पण तो अगदी पापुदरा, ती बारीक लेअर नाहीये, थोडं घट्ट. थोडंसं थिक वालं शहाळा. हा, थोडंसं घट्ट असलेलं जे शहाळा आहे त्याचे आपल्याला काप करायला लागेल. बरोबर. चला, कृती पहिल्यांदा काय आहे? चालेल. पहिल्यांदा
तेलात ग्रेव्ही करून घ्यायची आपली. चला करून घेऊ आम्ही. तू आता इकडे आईला तिकडे जाऊ दे. हो, ही बेसिक ग्रेव्ही आपण तेलात करून घेतली ऑलरेडी. ह्याच्यात म्हटलं तसं कांदा आणि आलं लसूण काय आणि नेमकी टमाटर. केली सांग ना परत. कांद्याची पेस्ट, एक 3 कांद्याची पेस्ट, त्याच्यात 2 चमचे आलं लसूण, टमॅटो प्युरी 2 टमाटरची, हळद, मिरची, गरम मसाला, हिंग आणि म्हणजे मीठ. अख्खी एक कृती याच्याविषयी आपण केलेली आहे. हो हो, अख्खी एक पेस्ट तयार केली छान मसाल्याची आहे ना. जी आपल्या सगळ्या भाज्यांना चालते तशी ठीक आहे, मसाल्याची ओके. पेस्ट केलेली आहे. तर ती आपण तेलात परतून घेणार आहोत. बरं थोडंसं यात पाणी घालणार आहोत आपण. बरं. थोडंसं लिक्विड हे घालून. तू आज आल्यापासून मला हे विचारलं नाहीस की तुम्ही कधी जाणार आहात. लहानपणापासून हिची एक खास सवय म्हणे. अच्छा, ती तुम्हाला कळली आहे वाटतं. आम्ही सगळ्या खबरा काढूनच येत असतो. आलेल्या पाहुण्यांना आपण आल्यावर म्हणतो या या आपण कसे आहात, प्रवास छान झाला ना. या बाईसाहेब लहानपणापासून विचारतात तुम्ही जाणार कधी आहात. खरं आहे की नाही. कुणी लावली ही सवय तुला. सगळ्यांना वाटायचं आई विचारायला लावते की काय, ही मुलीला लहान मुलगी आहे. मग कशामुळे असं त्याचं विचार. कारण वेगळं होतं. म्हणजे मला असं वाटायचं, मला खूप म्हणजे ओव्हरऑल पण रिलेटिव्ह तुम्ही बघताच इतके लोक आले, खूप रिलेटिव्ह किंवा अशाची आवड. तर कोणीही आलं घरात की मला असं वाटायचं की आपल्या म्हणजे भरलं असावं घर, राहायचं त्यांनी खूप वर्ष. तर विचारण्याची पद्धत अशी की तुम्ही कधी जाणार आहात, म्हणजे अरे आहात की नाही 10-15 दिवस तरी असं. पण ते व्हायचं वेगळंच. बर चांगलंय. आता थोडंसं पाणी टाकून घेतलंय आपण. आता ह्याच्यात आपण थोडंसं थिकनेस, जसं आपण हॉटेलमध्ये खातो तर ग्रेव्हीला थिकनेस असतो, त्याच्यासाठी परत थोडेसे कांद्याचे आणि टमाटरचे काप टाकणार आहोत. बेस्ट मस्त. आणि ह्याला आपण परतून घेणार आहोत. बर कुणाची जास्ती क्लोजेस, आई का बाबा. आई. आईच्या. हो. जरी ती क्लोज आणि माझ्या असली तरी वडिलांचे जे गुण आहेत, पेशन्स किंवा अभ्यास खूप करून आपलं पूर्ण सिद्ध करणे. हां, ते सगळं तिने घेतलं. वडिलांचं. मग पसारा करणं हा गुण कुणाचा. तो गुण माहित नाही. जनरेशनचा. तो नवीन जनरेशनचाच गुण असेल. ओके आता काय घालूया. राईट. आता ह्याच्यात थोडंसं ह्याची काजूची पेस्ट घालणार आहोत आपण. घाला घाला. 2 चमचे काजूची पेस्ट. घट्टपणा येईल, रंगही बदलेल. हो ग्रेव्ही तर छान परतून झाली आहे, त्याला तर थोडंसं तेल सुटलंय बघ. बरोबर. आता काय. आता ह्याच्यात आपण शहाळ्याचे काप टाकणार आहोत. घाला शहाळ्याचे काम. साधारण पनीरची भाजी होते तशा पद्धतीची ही त्याच भाजी. प्रकारची भाजी आहे. आणि एक मोठं शाळं म्हणजे साईज प्रमाणे 1 ते 1.5 शाळ्याचे काप आपण करून घ्यायचे. करेक्ट. मग आता ती आलं लसूण मिरची पेस्टही घालायची गरज नाही वरून. नाही, ती आपण पेस्टमध्ये सुरुवातीलाच घातली होती. तर म्हणजे टेस्ट धणे जिरे प्रमाणे पावडर, अजून- लाल तिखट, हळद जे आहे हो. ते आपण सुरुवातीच्या कांद्याच्या पेस्टमध्ये वापरलंय. बरोबर. तर तुम्ही लक्षात ठेवा. हो, आणि ती अख्खी पेस्ट आपण या ग्रेव्हीमध्ये वापरली. ग्रेव्हीमध्ये वापरली. झाकण ठेवायचं ना. हो, ह्याच्यावर झाकण ठेवायचं. 1-2 मिनिट. मस्त. किती वेळ साधारण. 2 मिनिटं आपण याला वाफ येऊ देऊ. आणि मग नंतर लिंबू आणि कोथिंबीर वरून घातली गार्निशिंग केली की की शहाळ्याची भाजी तयार. वाफ आम्हाला इथे समोर दिसते आहे आणि शहाळ्याची भाजी तयार झालेली आहे. ये बात. चला आता आपण ती त्या शहाळ्यामध्ये काढूया आणि घेऊया खायला. गॅस बंद करू ना. हो. केलाच मी. हे बघा शेवटी काय, हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्हाला छान छान पदार्थ मिळावे. आज घर बसल्या तुम्हाला आम्ही गोबी मुसल्लम दाखवला, मुघलाई डिश, आणि थेट कोकणामध्ये सुद्धा नेलं शहाळ्याची भाजी. अजून काय पाहिजे तुम्हाला. आम्ही आता हे शहाळ्यामध्ये छान असं काढून घेतो, वरती कोथिंबीर घालतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण शहाळ्याची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर कांद्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी यांची एकत्रित पेस्ट घालून ती या गरम तेलावर नीट परतून घ्यावी. पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी तशी करून घ्यावी. आता त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावा आणि सगळं नीट परतून घ्यावं. आता यात थोडीशी काजूची पेस्ट घालावी आणि नीट परतून घ्यावं. त्यानंतर शहाळ्यातल्या नारळाचे तुकडे यात घालावे. सगळं नीट ढवळून त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी गार्निश करावी. अतिशय टेस्टी अशी शहाळ्याची भाजी तयार आहे. अश्विनी मोहरीर आणि मयुरी मोहरीर या ठाण्यामधल्या मायलेकींच्या जोडीकडे आपण इथे आलो आणि मला फार मज्जा आली. तुम्ही गप्पा पण फार मारल्या, तुम्ही पदार्थही जरा वेगळेच केले, एक दिल्लीचा एक कोकणातला, आणि फार भारी वाटलं. तुम्हाला
खूप मजा आली. खरंच ना? हो, एकदम. छान मजा आली. आजी तुम्हाला मजा आली की नाही? वा, आम्हाला फारच बरं वाटलं. आणि मुळात काय, आमचे प्रेक्षक ज्यासाठी हा कार्यक्रम बघतात, नवीन पदार्थ, ते नवीन पदार्थ आम्हाला पाहायला मिळाले. चला, इतका छान आजचा भाग केल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हा दोघींसाठी प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. हे ॲप्रन आईच्या गळ्यात घाला. एक कोकणातला आणि एक दिल्लीचा हा पदार्थ मी जर आमच्या साहेबांना सोडून खाल्ला तर मग मात्र कुठल्या जन्मीचं पाप माझ्या माथी येईल आणि मला हे असं वागणूक मिळेल. त्याच्यामुळे मी ते करणार नाही. आता आम्ही तयार आहोत पदार्थ चाखायला आणि तुम्ही सुद्धा तयार असाल निरोप घ्यायला. चला, आता आपण निरोप घेण्यापूर्वी ती गोबी मुसल्लम जी आहे ती छान कट करून दाखवा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. वा, पार्टीला आलेल्या प्रत्येकाने आपला आपला पीस कट करून प्लेटमध्ये घ्यायचा असतो. हा, खूप छान. चला मंडळी, आम्ही आता हे पदार्थ करतो फस्त. तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा आम्हाला पुढच्या भागात याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. बाय.